आषाढी यात्रेचा सोहळा येत्या 6 जुलै रोजी साजरा होतो। या काळात जास्तीत जास्त भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेता यावं यासाठी आता संस्थानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। 27 जून पासून ते प्रक्षाळ पूजेपर्यंत 24 तास दर्शन सुरू ठेवण्यात येण्याचा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतलाय। दरम्यान तुळशी पूजा मात्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बैठकीत गोंधळ झालेला आहे। काही सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मंदिर प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। बीबीजी कंपनीला दिलेला मनुष्यबळ पुरवठा ठेका रद्द करून सेवाभावी वृत्तीनं काम करणाऱ्या वारकऱ्यांना सेवक म्हणून संधी देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली। सोलापूरमध्ये उजनी धरणाला मोठ्या प्रमाणात जलपर्णींचा विळखा पडला आहे। त्यामुळे धरणातील पाणी दूषित झालंय। जलचर प्राण्यांना देखील धोका निर्माण झालाय। दरम्यान जलसंपदा विभागानं जलपर्णी काढावी अशी मागणी केली जाते। सोलापूरच्या टेंभुर्णी तालुक्यात पोलिसांनी गुन्हेगारांची परेड घेतलेली आहे। सराईत गुन्हेगारांना रांगेत उभा करून पोलीस निरीक्षक नारायण पवारांनी सज्जड दम भरलाय। कायदा सुव्यवस्थेचा कोणी भंग कराल तर थेट मकोका लावणार असा इशारा त्यांनी दिलाय। ज्येष्ठ शुद्ध भागवत एकादशी निमित्तानं पंढरपूरमध्ये लाखो भाविकांनी गर्दी केलेली आहे। विठुरामाच्या गजरानं पंढरी नदी दुमदुमून गेली आहे। भाविकांच्या रांगा लागल्यात। विठुरायाच्या दर्शनासाठी 6 ते 7 तास तर मुखदर्शनासाठी 1 ते 1.5 तासांचा कालावधी लागतो।